आपल्यासोबत मुख्यमंत्री आहेत सर. अतिशय मोठे प्रोजेक्ट्स आपल्या काळात पूर्ण होत आहेत जे तुम्ही सुरू केलेले होते. कसं वाटते, ही फिलिंग कशी आहे की तुम्ही सुरू केलेले प्रकल्प तुमच्या काळात पूर्ण होतात आणि जे अभियांत्रिकी कौशल्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण आहेत? मला अतिशय आनंद आहे, कारण आता हा जो मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट आहे हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे. या प्रोजेक्टमध्ये देशातला सगळ्यात लांब टनेल 9 किलोमीटरचा, देशातला किंवा जगातला सगळ्यात रुंद टनेल 23 किलोमीटरचा हा आपल्याला पाहायला मिळतो. देशातला सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज 185 मीटरचा हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्यामुळे मुंबई पुण्यातलं अंतर हे 6 किलोमीटरनी कमी होणार आहे, पण जो वेळ आहे तो अर्ध्या तासाने कमी होणार आहे. कारण जो काही घाट सेक्शन आहे त्याच्यामधनं आपण आता घाटाखालून चाललो आहोत, डोंगराखालून चाललेलो आहोत. त्यामुळे एक प्रकारे पुणेकरांना नवी मुंबई एअरपोर्ट 1 तासात पोहोचता येईल. एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतो आहे, नवीन अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत. आणि हा जो काही प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमुळे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा देखील नाश होण्यापासून आपण वाचवणार आहोत. 2 मोठे टनेल तुम्ही बायपास केलेले आहेत तुमच्या काळात. एक तर जो थळ घाट बद्दल आपण बोलतो नाशिकचा, तो एक बायपास झालेला आहे कसाऱ्याचा, आणि दुसरा हा जो बोरघाट होता खंडाळाचा, तो देखील बायपास झालेला आहे. त्यामुळे 2 घाट, 2 मोठे सह्याद्रीचे डोंगर तुम्ही पार केलेले आहेत. नाही, आम्हाला अशा प्रकारचे डोंगर पार करण्याची सवय आहे. याचं कारण आम्ही सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपतींना आणि छत्रपतींच्या मावळ्यांना कुठलेही डोंगर अडवू शकले नाही. किंबहुना डोंगर दऱ्या हे त्यांचे मित्र होते, तसेच ते आमचेही मित्र आहेत. त्यांचाच उपयोग करून आम्ही सामान्य मराठी माणसाकरता, आमच्या महाराष्ट्रातल्या जनाजनाकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो. मधल्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरला थोडासा ब्रेक लागला होता असं वाटतं? हे खरंच आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळेस त्या सरकारचं इन्फ्रास्ट्रक्चरच्या बद्दल वेगळं मत होतं. किंबहुना प्रत्येक गोष्टीला स्थगिती द्यायची, वेग कमी करायचा, अशा प्रकारचं त्यांचं मत असल्यामुळे अनेक सगळ्या प्रोजेक्ट्सला या ठिकाणी उशीर झालेला आहे. पण लगेच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यावर आम्ही या सगळ्या प्रोजेक्टला वेग दिला आणि आता सगळे पूर्णत्वास चालले. मुंबईच्या दृष्टीने मेट्रो अतिशय महत्त्वाचे आहे आणि मेट्रोचे देखील अनेक प्रकल्प, आता 2 तर प्रकल्प आता सुरूच होणार आहेत. नाही, खूप मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहेत. जे थांबले होते ते सगळे सुरू केलेले आहेत. आमचा प्रयत्न आहे की आता दरवर्षी, यावर्षी 50 किलोमीटर, पुढच्या वर्षी 60 किलोमीटर, त्याच्या पुढच्या वर्षी 70 किलोमीटर, असं दरवर्षी डिलिव्हर करत जायचं आणि नेटवर्क पूर्ण करायचं. धन्यवाद. कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, लोणावळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.